ओके हॅलो. तुमचा एक्सपिरियन्स ब्लिसफुल स्कूलसोबत कसा आहे डे केअर सर्व्हिससाठी आद्विकच्या? डे केअर सर्व्हिस अतिशय उत्तम आहे आणि विशेष म्हणजे स्कूलचा जो प्रेमायसिस आहे तो अंडर ह्याच्यामध्ये CCTV कॅमेरा आणि सगळा टोटल जो स्टाफ आहे अत्यंत कोऑपरेटिव्ह आहे आणि विशेष म्हणजे सगळे फॅमिली मेंबरसारखेच बिहेव करतात पॅरेंट्स. तुम्ही काही त्याच्यामध्ये नोटीस केलं आहे का की त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट झाली आहे, त्याच्या बिहेवियरमध्ये काही चांगलं वाटत आहे किंवा तो काही शिकला आहे इकडे किंवा त्याचे सोशल स्किल डेव्हलपमेंट झाले आहे काही आत्तापर्यंत जेव्हापासून तो डे केअर स्कूलला घेतो तेव्हापासून? हो हो नक्कीच त्याच्यामध्ये बऱ्यापैकी घरच्यापेक्षा आणि इथं आल्यापासून चांगली सुधारणा झालेली आहे. कारण की त्याचं पेन्सिलचं होल्डिंग म्हणजे पकडणं असो किंवा 1 to 10पर्यंत काही नंबरिंग असतील किंवा अल्फाबेटिकल काही लेटर असतील किंवा कलर ओळखणे असतील अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी किंवा हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी असतात किंवा कॉर्डिनेशन हँड्स आय कॉर्डिनेशन पण चांगलं इम्प्रूव्ह झालेलं आहे त्याचं. तुम्ही काही नोटीस केलं आहे की त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये म्हणजे जेव्हापासून फॅमिली लाईफमध्ये काही चेंजेस तुम्हाला वाटत आहे का की तुमच्या ओव्हरऑल डेली याच्यामध्ये काही इम्पॅक्ट करत आहे हे आमची डे केअर सर्व्हिस असं तुम्हाला काही जाणवतं का? हो हो नक्कीच. कारण की आपलं जे प्रत्येकाचं आता जीवन जे असतं ते एकदम म्हणजे घाई गडबडीचं असं जीवन असतं. त्याच्यामध्ये मुलांची कशी काळजी घ्यायची हा एक प्रश्न असतो, परंतु ह्या डे केअरमुळं ही काळजी पूर्णपणे मिटलेली आहे. इथं आल्यापासून आम्हाला कसलीही चिंता वाटत नाही त्याच्या सुरक्षिततेबद्दल. अत्यंत सुरक्षितरित्या इथं त्याचा व्यवस्थित सांभाळ केला जातो. तुम्ही आमचं डे केअर दुसऱ्या पेरेंट्सला रिकमेंड कराल का? नक्कीच दुसऱ्या पॅरेंट्सला सांगू शकतो की तुम्ही बिनधास्तपणे आणि अगदी विश्वासाने त्या ठिकाणी आपल्या पाल्याचं ॲडमिशन घ्या. त्याच्या अकॅडमिक करिअरसाठी किंवा त्याच्या ओव्हरऑल फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी अतिशय चांगलं असं हे डे केअर आहे. तुम्ही शुअरली त्या ठिकाणी त्यांचं ॲडमिशन घेऊ शकता. आणि तसंही आम्ही या बऱ्याच पॅरेंटला सजेस्ट देखील केलेलं आहे. अच्छा, ऑलरेडी केलं आहे. थँक्यू. अच्छा, तुम्ही जे डे केअरला ऑलरेडी दुसरीकडे समजा मुलं जात असेल त्यांना स्कूलसाठी सजेस्ट कराल का की स्कूल तुमचा एक्सपिरियन्स डे केअरचाच आहे आम्हाला माहिती येतो पण स्कूलमध्ये तुम्हाला नाही माहिती एवढं काय ॲक्टिव्हिटी होतात किंवा काय स्कूलच्या पण ॲक्टिव्हिटी तुम्ही समजून घेऊन पाहून प्रत्यक्षात मग करू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही कन्सिडर कराल का स्कूलला समजा त्याची ॲडमिशन डे केअरमधून मग जेव्हा स्कूलिंगला तो जाईल तेव्हा कन्सिडर कराल का स्कूलमध्ये घ्यायला पाहिजे? करू शकतो, परंतु ओव्हरऑल आम्ही पहिल्यांदा पाहूया की बाबा कसं शिक्षण आतमध्ये घेतलं. डे केअर ॲक्टिव्हिटी खूप छान आहेत. तो अकॅडमिकचं टीचर स्टाफ वगैरे त्यांच्याशी बोलून काय बाबा टीचिंग एडच्या सायन्स वगैरे अजून काय ॲक्टिव्हिटी घेतली प्रत्यक्ष पाहून सजेस्ट करू. आणि तुमचे काही सजेशन किंवा हे आहेत का स्कूलबद्दल किंवा डे केअरबद्दल? सजेशन असे काही जास्त नाही आहेत, परंतु असं वाटतं की अजून तुम्ही त्यांना खेळाच्या याच्यामध्ये मुलांना गुंतवून ठेवून त्याचं म्हणजे फिजिकल जे स्किल आहेत अजून कसे डेव्हलप करता येतील किंवा मुलांना अजून कसं बोलतं करता येईल नाही का छोट्या मुलांना गाण्याच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून अशा छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी घेऊन मुलांचा विकास डेव्हलपमेंट करू शकतो असं मला वाटतं.